उभाटा गटाचे खासदार जनाब संजय राऊत यांना आज मराठीबद्दल प्रेम दाटून आले। खरं तर त्यांचं हे मराठी भाषेबद्दलचं प्रेम पुतना मावशीचं प्रेम आहे। कारण मराठी भाषेची सेवा करण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलं, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं। मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी निर्णय घेतले आणि त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पाठपुरावा केला आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचं काम भारतीय जनता पार्टीमुळे झालं, महायुती सरकारमुळे झालं। मराठीचं नाव घ्यायचं आणि मराठी माणसाला हद्दपार करायचं, मराठी भाषा हद्दपार करायची हे काम सातत्यानं उभाटा गटाच्या वतीने केलंय, संजय राऊतांच्या वतीने केलंय। मराठीचं विद्यापीठ स्थापन व्हावं म्हणून आजपर्यंत कुणीही प्रयत्न केले नव्हते। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये पहिल्यांदा मराठीचं विद्यापीठ सुरू करण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि देवाभाऊंमुळे झालं। संजय राऊत, तुमचं आणि उभाटा गटाचं मराठीसाठी काय योगदान आहे, मराठी भाषा संवर्धनासाठी नेमकं काय योगदान आहे हे एकदा महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे। उलट मराठी भाषेची शिव्या देऊन वाट लावण्याचं काम संजय राऊतांनी केलं। पत्रकार परिषदेमध्ये जी भाषा वापरली जात नाही अशी भाषा वापरून, अश्लील भाषा वापरून मराठी माणसाची मान खाली जाईल अशा पद्धतीची वागणूक संजय राऊत यांनी पत्रकारांना दिली, पत्रकार परिषदेमध्ये दिली आणि सातत्यानं मराठी माणसाचा अपमान, मराठी मातेचा अपमान आणि मराठी माणसाचा छळ करण्याचं काम संजय राऊत आणि उभाटा गटाच्या माध्यमातून केलं गेलंय। संजय राऊतांना इतकं सांगायचंय की मराठी शाळा बंद पडण्याला जबाबदार कोण आहे? उलट मराठी शाळा वाढल्या पाहिजे आणि मराठीमध्ये शिक्षण असलं पाहिजे, महाराष्ट्रात मराठी सक्तीची असली पाहिजे हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या पुढाकाराने घेतला। आणि मराठी शाळाचा मुद्दा तुम्ही मांडतायत आणि मला संजय राऊत तुम्हालाच विचारायचंय, तुमच्या नेत्यांची मुलं नेमकी कुठल्या शाळेमध्ये शिकली होती, कुठल्या भाषेच्या शाळेमध्ये शिकली याचं एकदा उत्तर तुम्ही महाराष्ट्राला द्या। एका बाजूला मराठी करायचं आणि आपल्या नेत्यांच्या मुलांना मात्र इंग्लिश शाळेमध्ये शिकायला पाठवायचं, याला दुटप्पेपणा आणि ढोंगीपणा म्हणतात। हे ढोंगीपणा उभाटा गटाकडनं केला जातोय, हा ढोंगीपणा संजय राऊतांकडनं केला जातोय। उलट मराठी शाळा सुधारल्या पाहिजे, मराठी शाळा वाढल्या पाहिजे यासाठी प्रत्येक मराठी माणसानं प्रयत्न केले पाहिजे। परंतु दुर्दैवानं आपली स्वतःची कुटुंबातील मुलं, नातेवाईकांची मुलं ही इंग्लिश शाळेमध्ये टाकायची आणि मराठी भाषा गौरव दिनी मात्र मराठीचा उदो करायचा, हे ढोंग आहे आणि हे ढोंग सातत्यानं उभाटा गटाकडनं केले जाते। बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकवून मराठीचं संवर्धन होत नाही याचं भान संजय राऊत आणि उभाटा गटाने ठेवावं। त्रिभाषा धोरण हे देशभरामध्ये लागू केलंय, परंतु त्रिभाषा धोरण लागू करताना कुठेही मराठीला डावललेलं नाही। महाराष्ट्रामध्ये मराठी ही सक्तीचीच आहे। उलट उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीची केली। संजय राऊतांना मला विचारायचंय, याबद्दल संजय राऊत सामनामध्ये अग्रलेख लिहून उद्धव ठाकरेंना सवाल विचारणार आहेत का? उद्धवजी ठाकरे यांना जाब विचारणार आहेत का की तुम्ही महाराष्ट्रामध्ये पहिलीपासून हिंदी सक्ती का केली? जनाब संजय राऊत यांच्यामध्ये हिम्मत असेल तर पहिलीपासून हिंदी सक्ती करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना त्यांनी प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही मराठीचा अपमान करून महाराष्ट्रामध्ये पहिलीपासून हिंदी सक्ती केली। उलट देवेंद्रजी फडणवीस आणि महायुतीचं सरकार आल्यानंतर पहिलीपासून हिंदीची सक्ती आपण काढून टाकली आणि हिंदी ही ऑप्शनल लँग्वेज ठेवली। आपल्याला कुठलीही तिसरी भाषा स्वीकारता येते, कुठलीही भाषा स्वीकारण्याचा अधिकार महायुती सरकारनं दिला। उद्धवजी ठाकरे यांचं सरकार असताना
फक्त आपल्याला पहिलीपासून हिंदीच घेता येते, दुसरे ऑप्शन आपल्याला उपलब्ध नव्हते, परंतु महायुतीच्या सरकारनं आपल्याला तिसरा ऑप्शन उपलब्ध करून दिला। काल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सभागृहामध्ये आदित्य ठाकरे यांच्या समोर उद्धवजी ठाकरे यांच्या दुटप्पीपणाचा पोलखोल केला आणि त्यांना सांगितले की उद्धवजी ठाकरे यांच्या सहीनं महाराष्ट्रामध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीची झाली होती। आता आदित्य ठाकरे, उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत यांनी पुढे येऊन याबद्दल उत्तर दिलं पाहिजे, अन्यथा तुमचं मराठी भाषेवरचं प्रेम फक्त पत्रकार परिषदेचं पुरतं आणि पुतना मावशीचं प्रेम आहे हे सिद्ध होईल। आणि महाराष्ट्रामध्ये सिद्ध झालेलं आहे की तुम्ही मराठीच्या मुद्द्यावर कशा पद्धतीनं ढोंगीपणा आणि दुटप्पीपणा करता। नाही, संजय राऊतांनी नेत्यांच्या मुलांबद्दल प्रश्न विचारताना एकदा उद्धवजी ठाकरेंना प्रश्न विचारला पाहिजे की आदित्य ठाकरेंना मराठी शाळेमध्ये का शिकवलं नाही। राज ठाकरे यांना जाऊन प्रश्न विचारला पाहिजे की राज ठाकरे यांनी त्यांच्या मुलांना मराठी शाळेमध्ये का शिकवलं नाही। इतरांबद्दल प्रश्न करत असताना आपल्या नेत्यांनी मराठी शाळाबद्दल, मराठी शाळा वाढवण्याबद्दल आणि मराठी भाषा वाढवण्याबद्दल नेमके काय निर्णय घेतले याचा जाब संजय राऊतांनी विचारला पाहिजे। मला वाटतं संजय राऊत हे उद्धवजी ठाकरे आणि राज ठाकरे यांनाच टोला लगावतायत की त्यांच्या नेत्यांची मुलं ही इंग्लिश शाळेमध्ये शिकतात आणि संजय राऊत मराठी 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 करण्याचं ढोंग करतायत। हा दुटप्पीपणा आहे आणि हा दुटप्पीपणा मराठी माणसांनी ओळखलेला आहे। महाराष्ट्रात हिंदी सक्ती नाही हे मुख्यमंत्र्यांनी समजून घेतलं पाहिजे। ते कागद कसले दाखवतायत, आम्ही असे खूप कागद दाखवू शकतो, तुम्ही कागदावर चालत असाल तर आम्ही जमिनीवर चालतो असं संजय राऊत यांनी। संजय राऊत, तुम्ही जमिनीवर चालत नाहीत तर तुम्ही हवेमध्ये चालतात। देवेंद्रजी फडणवीस हे कर्तृत्वावर चालणारे नेते आहेत, कर्तृत्व पथावर चालणारे मुख्यमंत्री आहेत, तर संजय राऊत हवेमध्ये चालणारे प्रवक्ते आहेत। संजय राऊत, तुम्ही देवेंद्रजी फडणवीस यांच्या कागदावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यापेक्षा आपलं कर्तृत्व काय आहे, देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्या पूर्ण पुराव्यानिशी दाखवून दिलंय की हिंदी सक्ती उद्धवजी ठाकरे यांनी केली आणि तुम्ही काय जमिनीवर चालण्याची भाषा करतायत। संजय राऊत, तुम्ही जमिनीवर नाहीत तर 2 फूट हवेमध्ये चालताय हे महाराष्ट्राने बघितलं। तर देवेंद्रजी फडणवीस हे कर्तृत्वावर चालणारे मुख्यमंत्री आहेत आणि कर्तृत्व पथावर महाराष्ट्र पुढे घेऊन चालणारे मुख्यमंत्री आहेत। त्यांच्यावर टीका करण्यापेक्षा असे हवेतले बाण सोडणं बंद केलं पाहिजे। आजही व्यापाराची भाषा ही अदानींची आहे, व्यापारात मराठी भाषेचा वापर कधी होणार असं संजय राऊत। व्यापारामध्ये कुठली भाषा आहे? मुंबई महापालिकेमध्ये उद्धवजी ठाकरे यांचं सरकार असताना, संजय राऊत तुमच्या पक्षाचं सरकार असताना कंत्राटदाराची भाषा नेमकी कुठली होती? कंत्राटदार नेमकं कुठल्या भाषेमध्ये बोलत होते? आर्थिक भाषेमध्ये बोलत होते का, मराठी भाषेमध्ये बोलत होते का, गुजराती भाषेमध्ये बोलत होते, हिंदी भाषेमध्ये बोलत होते? हे एकदा संदीप देशपांडेंनी महाराष्ट्रासमोर सांगितलेलं आहे। तुमचं महापालिकेमध्ये सरकार असताना, महाविकास आघाडीचं सरकार असताना तुम्हाला ना मराठी भाषा कळत होती, तुम्हाला हिंदी कळत होती, ना इंग्रजी कळत होती, तुम्हाला फक्त अपना सपना मनी मनी एवढीच भाषा कळत होती। आज देखील संजय राऊत तुम्हाला अपना सपना मनी मनी एवढीच भाषा कळते, उभाटा गटाला पैशाची भाषा कळते, याच्या पलीकडे कुठलीही भाषा ना संजय राऊतांना कळते ना उद्धवजी ठाकरे उभाटा गटाला कळते। आपल्या पक्षाचा माणूस राज्यसभेवर जावा असं प्रत्येक पक्षाला वाटतं, इच्छा व्यक्त करणं यात काही गैर नाही। आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसून राज्यसभेत बाबत निर्णय घेऊ। राज्यसभेचा निर्णय संजय राऊत तुम्ही घेऊन टाकलेला आहे। आदित्य ठाकरेंना फाट्यावर मारून, प्रियंका चतुर्वेदींना बाजूला सारून, शरद पवार साहेबांचं नाव पुढे करून तुम्ही आदित्य ठाकरेंचा पत्ता कट केला, प्रियंका चतुर्वेदींचा पत्ता कट केला, चंद्रकांत खैरेंचा पत्ता कट केला, विनायक राऊतांचा पत्ता कट केला आणि शरद पवार साहेबांचं नाव पुढे करून तुम्ही एका दगडामध्ये अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न केलाय। कारण तुम्हाला माहिती आहे
आता शरद पवार साहेबांना राज्यसभेवर पाठवलं तरच 2 वर्षानंतर जेव्हा तुमची टर्म संपेल तेव्हा तुम्हाला पुन्हा संधी मिळणार आहे. त्यामुळं यावेळी तुम्ही जाणीवपूर्वक उद्धवजी ठाकरे, आदित्यजी ठाकरे यांचा पत्ता कट केला आणि हा पत्ता कट करून जाणीवपूर्वक शरद पवार साहेबांचं नाव पुढे केलं आणि प्रियंका चतुर्वेदींना बाजूलाच केलं, आदित्य ठाकरेंना बाजूला केलं. हा धूर्तपणा संजय राऊतांनी केलेला आहे आणि हा धूर्तपणा महाराष्ट्राने ओळखलेला आहे. आता तुमच्या पक्षामध्ये विनायक राऊतांचं नाव पुढे येऊ द्या, चंद्रकांत खैरेंचं नाव पुढे येऊ द्या, प्रियंका चतुर्वेदींचं नाव पुढे येऊ द्या, राज्यसभेवर फक्त शरद पवार साहेब जाणार आहेत हे तुम्ही ओळखून आहात. त्यामुळं बाकीच्यांचे पत्ते कापण्याचं काम संजय राऊतांनी केलं आणि याचा सगळ्यात मोठा धोका आदित्य ठाकरेंना आहे. कारण आदित्य ठाकरेंचा गट हा बाजूला करण्याचं काम संजय राऊत सातत्यानं करतायत. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी आमदार रोहित पवार हे विमान अपघात प्रकरणी त्यांची भेट घेत आहेत. विमान अपघात प्रकरणामध्ये काल CIDनी पत्रकार परिषद घेतली आणि तपास घातपाताचा सुरू आहे, अपघाताचा सुरू आहे, निष्काळजीपणाचा सुरू आहे हे स्पष्टपणे सांगितलं. तरीही रोहित पवार यांच्याकडे काही पुरावे असतील, काही माहिती असेल तर त्यांनी निश्चितपणे तपास यंत्रणांना दिली पाहिजे. रोज उठून अपघाताबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे, संशय कल्लोळ निर्माण करण्याचा प्रयत्न रोहित पवार यांच्याकडनं केला जातोय. मी याआधी देखील सांगितलंय, कदाचित रोहित पवार यांना असं वाटलं असेल की अजितदादांचा वारसा आपल्याला मिळावा आणि तो वारसा त्यांचं नेतृत्व आणि अजितदादांच्या नेतृत्वानंतर पुढचं नेतृत्व करण्याची संधी आपल्याला मिळावी अशी कदाचित रोहित पवारांची सुप्त इच्छा आहे. ती पूर्ण झाली नसल्यामुळे हा संशय कल्लोळ निर्माण करण्याचा प्रयत्न रोहित पवार करतायत का हा माझा सवाल आहे. याबद्दल रोहित पवारांनी उत्तर दिलं पाहिजे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.